महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे। राज्याच्या असंविधानिक सरकारबद्दल आम्ही जास्त वक्तव्य करावं असं मला वाटत नाही। या सरकारने शेतकऱ्यांकडे, बेरोजगारांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यांच्यावर आम्हाला लक्ष द्यायचं आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी गोंदिया येथे केला। अजित पवार यांच्या समन्वय समितीच्या अनुपस्थितीवर ते बोलत होते। भाजपच्या वतीने अजित पवारांना मुद्दामून डावलं जात आहे का? त्यांचं काम झालंय का आता? बघा, महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही, पण राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे, गरिबाच्या हातातलं काम हिसकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं। त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणं देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही। त्यामुळे सरकारसारखं काम करावं। आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, त्याला कसं आम्हाला थांबवता येईल त्याच्यावरचं आमचं काम चालू आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला काँग्रेसची मतं या निवडणुकीत मिळाली असा खडखडजनक दावा केला आहे। यावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपची मतं आम्हाला मिळाली असं म्हणायचं का, असा सवाल करत सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे। तर भाजपांनी हे भाजप प्रणित सरकार हे महाराष्ट्र विरोधी आहे अशी ही टीका नाना पटोले यांनी केली। मात्र सुनील तटकरे यांनी म्हटलंय की काँग्रेसची मतं मला या निवडणुकीमध्ये मिळाली आहेत, काय सांगण्यात? कसं आहे, आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना, मुद्दा तो नाही। निवडून आलं त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली, जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही। आता पुढच्या भविष्यात अजून काय काय आहे तर त्याला आपण ठरवू, पण मूळ प्रश्न आहे की भाजप आणि भाजप प्रणित सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व आहे। महाविकास आघाडीच्या वतीने उद्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीत मी उपस्थित राहणार नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। मी सध्या माझ्या मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आहे, त्याच्यामुळे त्या बैठकीला जाणार नाही। तर आमचे नेते बाळासाहेब थोरातांनी पृथ्वीराज चव्हाण हे जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली। राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही उद्या सगळे एकत्रित येणार, म्हणजे आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला। मी इकडे दौऱ्यावर आहे, त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की आपण तिथं उपस्थित राहू। अजित पवार यांच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता आक्षेप घेतला पण आंदोलन केले नाही। जसं काँग्रेसच्या काळामध्ये अण्णा हजारे आंदोलन करत होते तसे आंदोलन करायला पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले। आता त्यांनी अजित पवारांचा जो शिखर बँकेचा घोटाळा आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। आक्षेप घेतला पण आंदोलन करत नाही ना अण्णाजी। अण्णांनी सांगा पहिले जसं काँग्रेसच्या काळात आंदोलन करायचं तसं अण्णाजींनी आंदोलन केलं पाहिजे। त्यांचा स्टंट म्हणाला हा मी आता त्यांच्याबद्दल नाही, ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया तशी देता येणार नाही। राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ हे OBC ज्येष्ठ नेते असून सुद्धा त्यांना संधी मिळालेली नाही असे वक्तव्य केले। यावर नाना पटोले यांना विचारले असता नाना पटोले यांनी भाजपवर ताशेरे ओढत OBC बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे। अनेक OBCच्या नेत्याला भाजपने संपवलं आहे। छगन भुजबळ यांना जेलमध्ये टाकलं आणि परत त्यांना सोबत घेतलं आणि त्यांचा छळ केले असे नाना पटोले म्हणाले। OBCच्या बद्दलचा राग भाजपला राहिलेला आहे। अनेक OBCच्या नेत्यांना त्यांनी संपवलेलं आहे आणि आता योगायोगानं महाराष्ट्रामध्ये भाजपप्रणित सरकार आहे। पुन्हा ज्या छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतो।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।